तर चला आपण आज बनवणार आहोत शेंगुळे. त्याआधी मिरच्या आणि जिरे लसूण घेतलेले आहे आपण, आणि ही जी कोथिंबीर कट केलेली आणि कढीपत्ता फोडणीला टाकायचा आदण ठेवून. तर हे मिक्सरला बारीक करून घेऊया. वाटण घेतलेले आहे आणि आता हे कढई गॅसवरती ठेवून आहे ना आदण ठेवून घ्यायचं. आधी तेल टाकलंय. तेल तापलं की त्यात मोहरी, जिरे, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर ते टाकून घ्यायचं सगळं साहित्य. हे फक्त आदण आहे. नंतर ते जे वाटून घेतलं होतं ना त्यात आपल्याला पीठ मळायचं, गव्हाचं आणि ज्वारीचं मिक्स पीठ ते तिखट घालून. याच्यात पण थोडीशी हळदी घालायची, त्याच्यात पण नंतर आपल्याला मळताना हळद पण घालायची, मीठ आणि तिखट घालायचं. पण हे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ, त्याच्यात मीठ टाकायचं थोडंसं, कारण आदण ठेवलेलं आहे त्याच्यात पण टाकलेलं आहे. हे वाटण मी करून घेतलं होतं, जिरे लसूण आणि कोथिंबीर पण टाकली होती, ते याच्यात टाकायचे. जरा जास्तच मिरच्या तिखट असल्यामुळे मी थोडंसं ठेवते बघू नंतर. आणि हे सगळं पीठ आहे ना मिठण तेन टाकलेलं एकत्र करून मस्त असं मळून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपलं पीठ पण एकदम व्यवस्थित असं मळून झालेलं आहे छान. तर हे पहा आपण शेंगुळे करून घेणार आहेत. असे हातावरती वळून घ्यायचे छोटे छोटे. आपले शेंगुळे वळून झालेले आहेत आणि याला पण उकळी आलेली, आदण ठेवलं होतं त्याला. तर आपण आता हे शेंगुळे आहेत ना त्याच्यात टाकून घेऊ. त्याला शिजून द्यायचं 5-7 मिनिटं तरी. शिजल्याच्या नंतर मग गॅस बंद करायचा. हे पहा शेंगुळे शिजलेले आहेत आपले, तयार झालेत खायसाठी आता.